नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता आज संडे आणि थोडासा वेळ मिळाला म्हणून आलेली आहे गार्डनमध्ये. आता गार्डनमध्ये सुद्धा वेळ मला द्यायला खूप म्हणजे खूप अवघड चाललेलं आहे. पण आता गार्डन खूप छान सजवलेली आहे. सर्व काही येत आहे, तर द्यावंच लागेल मला वेळ. चला आता अगोदर आल्याच मी भाजीपाला काय मिळतं आहे का बघते आणि मग नंतर बाकीचं काम करते. आणि साथ साथ तसंच काही गवत वगैरे आलेलं आहे, काही डब्बे खाली आहे, ते सगळं इकडं तिकडं ठेवून टाकते. आणि जागी जागी जे गवत आपल्याला दिसतंय ना तेव्हाच्या तेव्हा काढून टाकायचं म्हणजे बरं असतं. हे बघ, वरण्याच्या शेंगा असतात ना भाजी करण्यासाठी, थोड्या थोड्या लागलेल्या आहेत, तर ते अगोदर मी काढून घेते. नाही काढलं ना इतकं मग निब्बर होऊन जातात, मग कोणत्याही ते कामाला येत नाहीत. कवड्या कवड्या असलं की छान भाजी एकदम लवकर पण शिजते, टेस्टी पण होते आणि चांगलं पण होते. तर आधी मी ते शेंगा काढून घेते. बघूत किती आले तेवढे बघूत. थोड्या आलं तरी थोडीशी भाजी होऊन जाईल, पण ठेवायचं नाही झाडावरती. अगोदर मी काय केले तसंच ठेवायची की एकदाच काढता येईल, पण सगळ्या ते अगोदरच्या वाळूनच गेल्या. आणि आता इकडं बघा, काढते मी आता तोंडले. हे गवत बघा, असे गवत आहे ना काढून टाकायचे, यूज द्यायचं नाही असं गवत. वाढलं गवत ना मग दुसरं आपला खूप नुकसान होतं दुसऱ्या भाजीपाल्याचं. तर बरोबर मी ते पण करत आहे आणि भाजी पण तोडत आहे. हे पहा किती छान तोंडले लागलेले आहेत, मोठे मोठे एकदम स्वादिष्ट आणि आपल्या घरचे, चांगल्या पाण्याचे, मेहनतीचे, खूप छान छान आता खूप मस्तपैकी आता तोंडले आपल्याला भेटत आहेत भाजीपाल्यासाठी. तर आता इकडंच ह्या साईडलासुद्धा लागलेले आहेत, खालीसुद्धा लागलेले आहेत आणि खूप वरती पण लागलेले आहेत, तिथं आपलं हातही पोहोचत नाही. पूर्ण हे जे सीताफळाचं झाड आहे ना त्याच्यावरती पूर्ण असं घेराव घातलेला आहे तोंडल्याच्या वेलीने. तर तेवढ्या वरचे काय आपल्याला येतच नाहीत काढता, ते आपण सोडून द्यायचं. आता कसं करायचं म्हणजे जेवढं आपल्या हाताला येतील तेवढेच काढून घ्यायचं. ताजी ताजी भाजी करायची. आपल्याला बघायचं, कुणाला द्यायचं, घडलंच तर द्यायचं, म्हणजे नेऊन देणं ही करणं ही आपल्याला होत नाही. हे पहा असं म्हणजे पिकून जातात, असं नाही काढलं ना. हे बघा किती छान मोठे मोठे आहेत, पण पिकून गेलेले आहेत. पिकलं की मग ते झालं. हे पहा कसे लटकत आहेत, पहा हे पहा, लढीच्या लढी असे लटकतात बघा, इतके मोठे. बाजारात असे एवढे छान असे भेटतच नाहीत, म्हणजे खूपच पाणी मारून 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 ते ठेवलेले असतात. आणि हे कसं आपलं ताजे ताजे असतात ना, घरचे असतात. आणि चला मग मी ही एकाच हातानं तोडत आहे ना, मोबाईल आहे एका हातामध्ये, तर मोबाईल बाजूला ठेवते. मगच मी आता हे बाकीचे सगळे जेवढे हाताला येतील तेवढे तोडून घेते. तर इकडं खूप लागलेले आहेत, मी घेतलेले आहे आता तोडून. आता तेवढे वरी जे लागलेले आहेत ना ते आता मला घ्यायची गरज नाही, इतके भरपूर निघाले. खूप छान, खूप मस्त वाटतं. आपण जे कष्ट करतो ना त्याचं फळ मिळालं की कुणाला छान वाटत नाही सांगा? सगळ्यांनाच आनंद होतो ना. तर वाटत होतं की अगोदर की कधी तोंडल्याची वेल येईल, तोंडले लागतील की नाही, येतील की नाही, पण आले ना, असं असतं म्हणजे. तर आता थोडंसं गवत वगैरे काढून घेते. खूप गवत झालेलं आहे, थोडं आळं करून घेते. खूप दिवस झालं ना आळं करून घेतलेलं नाही. आणि आता काय मी आज पाणी मारणार नाही, कारण थोडंसं रात्री पाऊस आलेला आहे, त्यामुळं ओलं ओलं झालेलं आहे. आणि मंडळी सांगा मित्रमैत्रिणींनो, तुमच्याकडे पाऊस कसा आहे? इकडे आमच्याकडे तर अजिबात पाऊस नाही सध्या. पेरण्या नाहीत शेतामध्ये, काहीच नाही. शेतकरी व्याकुळ झालेला आहे. पावसाची वाट बघून 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 थकून गेलेला आहे. जिथं तिथं देवपूजा, सांगड घालायचं देवाला, प्रार्थना विनवणी सगळं चालू आहे की देवा पाऊस येऊ दे, पाऊस येऊ दे आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे, पीक पाणी भरपूर येऊ दे, असं सर्वजण प्रार्थना करत आहेत. आता बघाव, इतके आता जून पण चालला महिना, अजून पाऊस नाही, पेरण्या नाही. आणि काही लोक काही भागामध्ये पहिल्या पावसालाच पेरणी केलेले आहेत आणि त्यांची तरी म्हणजे हालत खूपच खराब आहे. त्यांना इतकी पावसाची आता आवश्यकता आहे ना, नाहीतर बी सगळं किती महागाचं बी असतं ना, सोयाबीन वगैरे, तर ते सगळं वेस्ट होऊन जाईल. खूपच अवघड आहे बघा परिस्थिती. तर असं आहे म्हणजे शेतकऱ्याचं जीवन. काय, शेतकरी पिकवला तरच सगळ्यांनासुद्धा खायला मिळतं, म्हणजे सगळे एकमेकावर अवलंबून असतात, असं आहे. तर चला मी गवत काढून घेतले, सगळं आळं केले सगळ्या ह्याला.
खूप दिवस झाले होते. झाडं खूप आहेत ना, आणि तेवढ्या सगळ्या झाडांना आळे करणंसुद्धा होत नाही, म्हणजे कमर दुखते. थोडं थोडं करायचं. आता इकडले 4-5च झाडांना मी केले. आता तिकडचे जे आहेत ना ते मी नंतर उद्या आळं करून घेते. म्हणजे थोडं थोडं काम आपण काय करायचं, वाटून घ्यायचं. म्हणजे आज थोडं उद्या थोडं, एकदाच आपल्याला काय करणं होत नाही. आणि गवतही काढावं लागतं वाकून वाकूनच. असं सगळं पाणी मारावं लागतं, औषध पाणी द्यावं लागतं. तर आपण आता भाजीपाला मिळायला लागला म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग भाजीपाला जे मिळायचा तेही मिळणार नाही. तर चला मग आळे पण झाले, गवत पण काढायचं आता झालेलं आहे. आता दुसरं काम बघते आता काही आहे का. आहे तसं खूप काम, पण आता उशीर झालेला आहे. थोडंसं अजून इथं थोडं आळं करून घेते. इथं आहेत जास्वंदाचे झाड आहेत, लिंबाचे आहेत, लहान लहान आहेत, आंब्याचे आहेत, इथं छोटे छोटे फुलाचे वगैरे आहेत. तर त्यांना थोडंसं मी आळं करून घेते. म्हणजे मस्त पाणी तिथं थांबेल आणि हिरवीगार बाग आणखीन थोडं छान सुंदर दिसेल, झाडं छान येतील, फुलं छान येतील. हाच आपला एक उद्देश असतो गार्डन करायचा, भाजीपाला मिळेल आपल्याला असं म्हणून. तर बापरे, गरमी तर इतकं व्हायला लागली ना, एवढं काम करायला तर फार गरमी होत आहे. वारा अजिबात नाही. तर अशा गरमीमध्ये काम करणं तर खूपच अवघड आहे. आता इथं थोडं आळं करून घेते. टमाटरची झाडं आहेत इथं पण करून घेते आळे. आता झालेलं आहे माझं काम हे आळे करायचं, कारण गरमी खूप होत आहे आणि अशा गरमीमध्ये काम करणं अवघड आहे. इथं एवढे झाडं आहेत तर गरमी आहे, आणि जिथं अजिबात झाडं नाहीत तिथं काय अवस्था झालेली असेल पहा. घरामध्ये कुठंच वारं नाही, फॅनचंसुद्धा वारं किती गरम गरम, आणि ए सीमध्येच किती वेळ बसणार. ए सीसुद्धा आपल्याला बिमारी, आपल्याला रोग देते. ए सीसुद्धा बरोबर नसते शरीराला, जास्त वेळ ए सीत बसणेसुद्धा. तर हे आपली नैसर्गिक हवा आपल्याला मिळेल वाटतं, पण एवढे झाडं असूनसुद्धा नैसर्गिक जे हवा आहे ते नाही अजिबात. हे पहा, काहीच नाही. गरमीच म्हणजे गरमी, इतकी भयंकर गरमी आहे. आणि संध्याकाळची वेळ आहे तरीसुद्धा, म्हणजे किती अवघड आहे पहा. किती परिस्थिती, पर्यावरण हे झालेलं आहे झाडामुळं. तर झाडं लावा, छोटे मोठे कसे का असे ना, भयंकर तुम्ही झाडं लावण्याचा सगळेजण प्रयत्न करा, होता होईल तेवढं. आणि प्रयत्न करा, थोडा थोडा एक एक तांब्याच पाणी घाला, एक एक बॉटलच पाणी घाला, पण घाला जरूर आणि लावा जरूर. हे पहा, शेवग्याच्या शेंगा किती मस्त लागलेले आहेत बघा, खाली खाली एकदम हाताला यासारख्याच. आता हे शेवग्याच्या शेंगा जे आपले किरायदार आहेत ना, आपले भाडेकरू, त्यांना देते एक 4 तोडून. त्यांना दिले म्हणजे मग मी बाकीचे आपल्या घरच्यासाठी उद्या करता येईल तोडून घेते. तर सगळ्यांना मी देत असते. आपलं सगळेजण वाटून खायचं. आपण कोणतीही आपल्याकडे जास्त जे आहे ते आपण दुसऱ्याला द्यावं म्हणतात ना, म्हणून थोडं समाधान खूप मिळतं आपल्याला. आपण कोणतीही वस्तू वाटून खातो ना, त्यात समाधान फार मोठा असतो. तर सकाळी पण मी दिले होते भाडेकरूंना त्याची शेवग्याचे पानं, त्यांना भाजी करायची होती म्हणून. तर असं आपल्याकडे जे आहे ते द्यायचं आपण. आता कचरा थोडा काढून मी इकडचा तिकडचा गोळा केलेला आहे ना, ते कचरा तिकडे काढून टाकते एका ठिकाणी. कारण अजून आपल्याला पॉट निर्माण करायचे आहेत, पॉटची म्हणजे तयार करायचे आहे. तिथं काही काही लावायचे आहे. अजून भेंडी वगैरे तर लावलंच नाही. भोपळा कितीदा लावला ते आलंच नाही. आता तिकडं कारलेसुद्धा यायला लागलेत, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. लहान लहान कारले यायला लागलेले आहेत. आता चला मी घरच्यासाठी शेंगा तोडून घेते. किती मस्त आहेत बघा, ताज्या ताज्या टपोऱ्या टपोऱ्या आणि स्वादिष्ट अशा आमच्या शेवग्याच्या शेंगा. पण ह्यावेळेस ना थोडं लहान लहान झालेले आहेत, नाहीतर लांबच्या लांब खूप लांब लांब होतात शेवग्याच्या शेंगा. काय माहिती आता थोडंसं लांबी कमी झालेली आहे ह्यावेळेस. चल तरा घेतलेली आहे मी आता आपल्या घरच्यासाठी म्हणून. पहा, मस्तपैकी मिळाले ना. आपण मेहनत केलो, आपल्याला फळ मिळालं, आणखीन काय पाहिजे सांगा. म्हणून म्हणतात ना, कधी ना कधी आपल्याला मेहनत केलं तर त्याचं फळ जरूर मिळतं. आपण काम करत राहायचं. तर चला मग, एवढा भाजीपाला मला आज मिळाला. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.